दोघी आहे रेडी झाले आहेत आणि सुंदर दिसतात ते. मस्त आम्ही लंच डेट वर जाणार आहोत दोघींबरोबर. चलो लेट्स गो. त्यामुळे कसं 1000 रुपये काढले छान झालं. म्हणजे सगळी दर्शनं छान झाली, कुठेच लाईन नाही वगैरे. खूप गर्दी असते. स्वयंभू आहे ते. छान आहे. फायनली वी हॅव रीच सॉल्ट आणि दोघी आयनला आज लंच डेटवर घेऊन आलो आहोत. बघूनच एकदम मन खुश झालं. तू पण एकदम छान दिसते. चल लेट्स गो. काय शॉपिंग संध्याकाळी अजून छान. संध्याकाळी अजून छान. खूपच छान ग. एकदम एवढी ग्रीनरी बघूनच एकदम मी खुश झाले. निसर्गाच्या सानिध्यात आणि हिरवंगार एकदम. प्रोग्राम आणि मग कुठे गेले, कुठे राहायचे ते अलिबागला राहायचे बापरे. पण मग असेल ना, पण ते 37 वर्ष आहेत ना त्यांच्या लग्नात पडले, त्यांच्या लग्नात पडले. पण ते दुसऱ्या दिवशी झाले एवढे दुःख आणि चांगल्या कार्यात म्हणजे असं सगळ्यांना हुशारी होती. पुढे बघ. हे बघ हे बघ हे बघ तू बघ. माऊस आहे ना त्यांचं घर बघ एवढी. स्क्विल अंगावर पण ते माऊस हे अंगावर होतात ना. तुम्ही मिक्स भाजी देतात का रे? कांदा आणि बटाट्याची बनवून नाही ठेवत, कटिंग करून नाही ठेवत. कांदा आणि बटाट्याची मिक्स देऊ शकतात.
बिस्मा न्यायचे ना, पण ते चष्मा न्यायचे परत द्यायचे पण प्रश्न गाडी आली नाही तिकडनं. भाई 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 इकडे टेबल पकडा. नाथ काढते फोटो. आजी कुठे आणि नाथ कुठे उभी आहे बघा. आजी नीट पोचते का बाय. दोघांनी असं करून फोटो काढताय. चिडला म्हणून ओढायला गेला. आता बस झाला. आता पुरी झाला. अगं दोघींनी हात बनवा. काय फ्लॉप फ्लॉप शो फ्लॉप शो झाले. नाहीसा पटकन नाहीसा बटाटा झाला. बस झालं. चल आता मेमरी फुल. अगं नाही चल. व्हिडिओ फोटो कुठे काढले. बस झाले आता. म्हणजे एक पण फोटो नाही आलाय. दाखव. सगळे हे काढले व्हिडिओ. दाखव व्हिडिओ. दाखव सगळे व्हिडिओ काढले. ही वाट लावायला घेतली आई. फोटोच्या नावाखाली व्हिडिओ काढलेले मॅडमनी. भटाटात झालाय तुमचा. आजी ते म्हणते पेरी फ्लेवर घे. रॅन्डम येणार आहे आई. रॅन्डम येईल आता बघा. नाहीच ओके. आजी किती खुश झाली बघा इकडे. बाई किती साई संपले. 200 रुपये. आजीला पाहिजे पेरू. नाही दिले. नाही सर थँक्यू.
दोघी आजींना. दोघी आजींनी वाटा. दोघी आजींनी वाटा. आजी पेरू फ्लेवर काढून घेईल. ते जात नाही म्हणून ट्राय नाही एकच आहे. घे 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 घे. अजून एक गेम खेळ. नको बस झालं. एकच अरे गेले ना पैसे. दे रे एक वेळा दे. एकच आहे ना तो त्याचाच ना. काय करायचंय? लागला नाही पाहिजे. डायरेक्टली बोर्डला हिट होऊन डायरेक्टली बॉल गेला पाहिजे. एक जरी आई त्याने टाकलं कसं मिळतं का रे दादा? हा मिळतं का कुणाकडे? ट्रिक सांगतो ऐका पाहिजे. जेवढा तुम्ही स्ट्रेट बॉल टाकता ना तेवढा बॉल बाहेर स्ट्रेट नका टाकू. असं बोलून टाका. बॉलला जास्त हाईट द्या आणि तो हे होतं स्लंट होतं बॉल. म्हणजे हाईट देऊन स्लिप करा. ड्रॉप करा. हाईट देऊन स्लो. स्ट्रेट नाही टाकायचं. आई घ्यायच्या तू. वरून टाका बॉल. वरून जास्त हाईट. आई वरून आहे. वरून. हा हाईट. बस. आई सीमाईला देख. सीमाईला. हो मस्त झालेलं. आउट ऑफ सिलेबस. ओ रचना हा वाला छान आहे. तो नाही हवा. हा बॉक्स वाला छान आहे. हा सँडविच छान. मँगो नाही ग. सँडविच नाही तर हा सेकंड वाला छान आहे. बॅग वाला घे ना. हे काय बॅग नाही. ही बॅग आहे दादा. नाही बॅग थोडीशी छोटीशी. त्यामध्ये एकच थोडं काय बोलू शकतो एवढं. हा क्यूट आहे. हे हे काय त्याच्यावर काय करणार? मँगोचं. थँक्यू. चला. म्हणजे मला असं वाटतं मी नेक्स्ट टाइम येईल तेव्हा 3 फॉल पडतील. लास्ट टाइम माझं ट्रायल झालेलं. ह्यावेळेस माझं गेलंय 3 झालं तर 3 सॉफ्ट टॉय देतात का? Our rule is 1 price per play per day, so if you win you can't play. रचना हा दादा हा वाला दाखवा ना. बॉक्स वाला सँडविच वाला. कोणतं सँडविच आहे? बघा तुमच्या डोक्याच्या पांढरा आहे बंद सर खराब होईल. अच्छा इट्स नॉट ऑफ एनी यूज. बर्गर आहे. बर्गर. बर्गर छान आहे उलट. पण हा क्यूट आहे. सनीचे चान्सेस संपल्यावर जातो बॉल. मी छान केलं ना. वाव नाही चला काय दिलं. एक बॉल फक्त. त्याला विचार ना कसा टाकायचा तो. देवा 500ला 5 ना. आता तुम्ही 2 टाकले तर तुम्ही आता अजून एक घ्यायचं 450 होईल. त्यापेक्षा 500ला 5 घेऊन द्या. तुम्हाला 3 देतो. सनी टाकल्या समोर क्लिअर शॉट म्हणजे अगोदर 2 एकदम परफेक्ट गेले पण ते नेट मध्ये नाही. नको आता नाही. तो फ्री मध्ये होता म्हणून. ह्या 2 आया ना त्यांना चॅलेंज देतात. चॅलेंज. पण हे जे गेम्स आहेत ना हे ऍक्च्युली वेस्ट ऑफ मनी आहे. आणि ते म्हणतात ना दिल मांगे मोर तसं वाले. आता ते बाय फ्लूक आय डोंट नो ते कसं गेलं आणि ते मिळालंय म्हणून ते थोडस तरी वरते. आईनी तर बडाच करतील. माझ्या मुलाचा एक पण नाही गेला. मी मारते. जायला पाहिजे होतं असं वाटत होतं मला. एकदम घेतलं. मिळाला आम्हाला. मँगो तर मिळाला. सो फायनली आम्ही घरी पोहोचलेलो आहोत. आजचा दिवस खरंच खूपच छान गेला. सो सर्वात आधी आम्ही गेलो कर्जतला सॉल्ट रेस्टॉरंटमध्ये. म्हणजे ओलेंडर फार्म्स. तिथे रेस्टॉरंट आहे सॉल्ट.
तिकडचं जे क्युझिन आहे ना ते युरोपियन, एशियन आणि इंडियन हे 3 क्युझिन आहेत. अँड इट्स अमेझिंग, खूप छान आहे, कॉस्टली आहे. त्यावेळेस आम्ही विचारच केलेला की दोघी आईंना सुद्धा घेऊन जायचं आहे, त्यांना सुद्धा तो एक्सपिरियन्स व्हायला पाहिजे. कारण आम्ही एवढे छान छान फॅन्सी रेस्टॉरंट्समध्ये जातो, मग खूपदा असं होतं की अरे त्यांना घेऊन नाही आलो किंवा त्या दोघी असं तर त्यांना पण ते आवडलं असतं. म्हणून यावेळेस आम्ही ठरवलेलंच की लंच आपण सॉल्टमध्ये करूया. तिकडचं जे ॲम्बियन्स आहे, तिकडची जी फ्रेशनेस आहे, पॉझिटिव्हिटी आणि खूप सारं जे ग्रीन एन्व्हायरमेंट जे दिसत होतं, अमेझिंग वाटत होतं. प्लस फूड पण खूपच अमेझिंग होतं, पोट भरून आम्ही खाल्लं. आणि मग त्याच्यानंतर तिकडनं आम्ही लोणावळा गेलो. मग लोणावळ्यात आम्ही लायन्स पॉईंटला गेलो. खूप वेळ बसायला मला तिथे मिळालं नाही. तर दरवेळेस असं होतं की घाई म्हणजे जेव्हा आम्ही दोघी आईंबरोबर जातो ना तेव्हा आमची खूप घाई असते. म्हणजे घाईपेक्षा आम्ही एकदम जेव्हा ते सनसेट होऊन जातो ना त्या टायमाला पोचायचो. पण यावेळेस आम्ही खूप लवकर पोचलेलो, निवांत बसता आलं, सनसेट होताना बघता आलं आणि खूप 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 छान वाटत होतं. त्यात ते माकडं डेंजर त्रास देत होते. बट आम्ही खूप पाठी बसलेलो, आमच्या पुढे जे बसलेले त्यांचं खूप काही घेऊन गेले जेवण. म्हणजे सर्वात आधी ते ज्यूस घेऊन गेले, मग ते जे खात होते ते घेऊन गेले, मग पाण्याची बॉटल घेऊन गेले, काही ना काहीतरी चालू होतं. पण आपण जरा सेफ जागेवर बसलो ना तर मग असं काही होत नाही. बट अमेझिंग क्लायमेट होतं. आणि मग त्यानंतर आम्ही गेलो मॅप्रोमध्ये, कारण दोघींनी मॅप्रोसुद्धा नव्हतं पाहिलं. मॅप्रो आता थोडासा नवीन झालेला आहे. आणि तिथे जो आम्ही गेम खेळला, मला नेहमी असं वाटायचं की हे फसवण्याचं काम आहे. खूप आपण त्यात पैसे घालवतो. कारण कसं आहे, दिल मांगे मोर जसं मी म्हटली की अरे एक जर असं वाटतं की नाही रे आता हे पुढच्या याच्यात आपण करूच. म्हणून मला नेहमी असं वाटतं की हे फसवण्याचं काम आहे. कोणाला मिळतं की नाही हे पण नाही मला माहिती. बट ती ट्रिक आहे, त्यांनी जी ट्रिक ते दाखवतात ना, जर ती ट्रिक फॉलो केली ना तर आपण ॲक्च्युली तसं करू. आणि त्याने दाखवलं, आईने केलं, सनीने केलं, ते नाही झालं. आणि मी बोलले की लेट्स सी, जे ते बोलत आहेत तसं करून बघूया. आणि तसंच केलं आणि एक्झॅक्ट त्या पॉईंटवर गेलं आणि मस्त ते एक छोटंसं सॉफ्ट टॉय मिळालं. आणि मग त्याच्यानंतर आम्ही घरी आलो. खूप छान गेला आजचा दिवस, दोघीसुद्धा खुश झाल्या. कधीपासून न्यायचं होतं कारण खूप दिवस झालेले, दोघींना बाहेर घेऊन नव्हतं गेलो. आणि प्लस आईला खास करून आजोबा गेले आहेत तेव्हापासून थोडंसं एक आपल्याला आपणच आहोत की आपण त्या गोष्टीमधनं त्यांना थोडंसं डिस्ट्रॅक्ट करू शकतो. नाही तर सतत तेच गोष्टी. ऑफकोर्स आजोबा आमच्याबरोबर नेहमीच असणार आहेत, त्यांच्या आठवणी आमच्याबरोबर नेहमीच असणार आहेत. बट एक थोडं तिला पण चेंज हवं होतं, म्हणून मग तिला सुद्धा घेऊन गेलो आणि छान गेलाचा दिवस. तुम्ही सुद्धा तुमच्या आईवडिलांना असंच प्रेम द्या, त्यांच्याबरोबर टाइम स्पेंड करा. अजून त्यांना काही नसतं हवं, माहिती आहे का. आता ह्या पॉईंटला जेव्हा त्यांनी त्यांचं पूर्ण आयुष्य स्पेंड केलेलं आहे, जेव्हा त्यांनी खूप सारं स्ट्रगल करून आपल्याला वाढवलं आहे, त्या टायमाला आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष नाही करू शकत. बिकॉज आपण आज जे काही आहोत ना ते त्यांच्यामुळेच आहोत. सो प्रयत्न करा की त्यांच्याबरोबर जास्तीत जास्त तुम्हाला कसं टाइम स्पेंड करता येईल. मी असं नाही म्हणत आहे की तुम्ही सुद्धा फॅन्सी जागेवरच जा किंवा तुम्ही पण असंच करा. आपापल्यानुसार जसं तुम्हाला जमेल तसं. कारण आई वडिलांना असं नाही आहे की तुम्ही मला खूप छान जागेवरच न्या, तुम्ही मला हेच द्या, तुम्ही मला तेच द्या. नाही, ॲटलिस्ट दिवसातला 1 तास तरी त्यांच्याबरोबर काढला ना तरी ते एवढे खुश होतात ना, एक वेगळाच त्यांना आनंद मिळून जातो. कारण आपण आपल्या लाईफमध्ये एवढे बिझी होऊन जातो की कधी ना लक्षात सुद्धा राहत नाही की आत्ताचा जो टाइम आहे, जिथे टेक्नॉलॉजी एवढी फास्ट ग्रो होते, जिथे मोबाईल सगळ्यांकडे, लॅपटॉप आहे, बाहेर फिरणं आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ना आपण आपल्या आईवडिलांकडे दुर्लक्ष करतो. म्हणून जेवढं होईल तेवढं आईवडिलांबरोबर सुद्धा टाइम स्पेंड करा. सो चला मग हा व्लॉग मी आता इथेच एंड करते. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय.